Welcome in today's lecture. Today we are going to focus on the MCQs which based on the topic, and this topic is morphology of flowering plant. आज आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट यातलं थोडक्यात यामध्ये जो इंट्रोडक्शन आपण पाहिलं होतं, त्याचबरोबर जे रूट आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले होते आणि टिपिकल जे स्ट्रक्चर आहे रूटचं ते आपण स्टडी केलं होतं. या टॉपिकवरती बेस्ड आपण यामध्ये MCQs पाहणार आहोत. सो यामध्ये थोडक्यात रिव्हिजन आपण यामध्ये पाहू की मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट यामध्ये आपण लेक्चरमध्ये काय काय स्टडी केलं होतं. मॉर्फॉलॉजी म्हणजे आपण जे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे यामध्ये त्याबद्दल पाहिलं होतं. स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द मॉर्फॉलॉजी और दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द एटिमॉलॉजी. त्याला इतके दुसरं नाव देखील यामध्ये आहे. यामध्ये आपण वेगवेगळे पार्ट्स इथे स्टडी केले होते. त्यामध्ये आपण पाहिलं होतं रूट सिस्टीम अँड शूट सिस्टीम. Above the soil shoot system these are present, below the soil root system these are present, which having the primary roots, secondary roots, tertiary roots, and these primary roots actually grow from the radical region and this shoot system actually grow from the plumule. आता इथे आपण जर सीड जमिनीत लावलं तर त्यामध्ये सुरुवातीला रॅडिकल बाहेर येतं, त्यानंतर प्ल्युमिल बाहेर येतं. रॅडिकलपासून हे प्रायमरी रूट्स यामध्ये डेव्हलप होतं आणि त्यानंतर प्ल्युमिलपासून यामध्ये जे शूट सिस्टीम आहे तर ती यामध्ये डेव्हलप होत असते. त्यानंतर आपण इथे फोकस केला होता की प्लांट जे आहे तर ते दोन पार्टमध्ये डिवाइड होतात, क्रिप्टोगॅम आणि फॅनोरोगॅम. त्यामध्ये आपण जे अँजिओस्पर्म पाहतोय दिस इज द फॅनोरोगॅम्स. हे फॅनोरोगॅम्स आहे फ्लावरिंग प्लांट्स आहे ज्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेल विजिबल आहे, ज्यांना फ्रूट येतात आणि फ्रूटच्या आतमध्ये सीड यामध्ये एनक्लोज असते. यांचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यानंतर आपण यामध्ये फ्लावर म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे याबद्दल इथे पाहिलं. त्याचबरोबर आपण इथे हे पण पाहिलं की प्लांटचे वेगवेगळे टाईप्स इथे पडतात ऑन दी बेसिस ऑफ हॅबिटाट. त्यामध्ये आपण वेगवेगळे टाईप्स इथे पाहिले होते जसं हायड्रोफाइट्स, झेरोफाइट्स, सॅमोफाइट्स, लिथोफाइट्स, हॅलोफाइट्स. हायड्रोफाइट्स जे पाण्यामध्ये ग्रो होतात, एक्झाम्पल आहे हायड्रिला. झेरोफाइट म्हणजे जे स्कॅन्टी सॉईल आणि ज्या ठिकाणी रेनफॉल यामध्ये कमी आहे अशा ठिकाणी जे ग्रो होतात त्यांना यामध्ये म्हणतात झेरोफाइट. त्यानंतर आपण पाहिलं होतं सॅमोफाइट ग्रोविंग इन द सँडी सॉईल. त्यानंतर आपण पाहिलं होतं लिथोफाइट जे दुसरीकडे रॉक एरियावरती किंवा भिंतीवरती वाढतात. त्यानंतर आपण पाहिलं होतं हॅलोफाइट्स जे यामध्ये सलाईन सॉईलमध्ये वाढतात. आणि आणखी एक प्रकार आहे यामध्ये एपिफाइट्स. एपिफाइट्स यामध्ये असे प्लांट्स आहे की जे यामध्ये दुसऱ्या प्लांट्सवरती ग्रो होतात. असे वेगवेगळे टॉपिक्स आपण यामध्ये वेगवेगळे टाईप्स यामध्ये पाहिले होते ऑन दी बेसिस ऑफ हॅबिटाट. त्यानंतर आपण यामध्ये नेक्स्ट स्टडी केलं होतं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रूट. रूट हे सॉईलमध्ये वाढतात जे यामध्ये पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण हे पाहिलं होतं की जे डिसेंडिंग पोर्शन आहे लोअर साईडचा पोर्शन आहे पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या साईडने ते वाढतात. त्यानंतर आपण इथे स्टडी केलं होतं की ते नॉन ग्रीन आहे, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट ॲब्सेंट आहे. त्याचबरोबर हे ब्राउनिश कलर आहे, यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट नसल्यामुळे हे फोटोसिंथेसिस करत नाही. त्यानंतर आपण पाहिलं होतं की यांना नोड आणि इंटरनोड हे पार्ट नसतात जे यामध्ये शूट सिस्टीमला असतात. त्यानंतर आपण इथे पाहिलं होतं की यांना ल्यूज इथे येत नाही, त्याचबरोबर बर्ड्स वगैरे इथे येत नाही. त्यानंतर आपण इथे पाहिलं होतं की यांचे जे रूट आहे तर यांना रूट कॅप असते. रूट टिपला जे प्रोटेक्टिव्ह नेचर यामध्ये शो करते. त्याचबरोबर यांना रूट इयर असतात, हे युनिसेल्युलर असतात, हे देखील आपण यामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर आपण इथे पाहिलं होतं की यांच्यामध्ये जी ओरिजिन आहे ब्रँचची जी ओरिजिन जी आहे तर ती यामध्ये एंडोजिनस ओरिजिन आहे, हे देखील आपण यामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर आपण रिजन्स यामध्ये स्टडी केले होते. रूटचे वेगवेगळे रिजन्स यामध्ये असतात. त्यामध्ये आपण इथे पाहिलं होतं सगळ्यात खाली असतं यामध्ये रूट कॅप म्हणजे रिजन ऑफ रूट कॅप, मेरिस्टेमॅटिक रिजन, रिजन ऑफ इलॉंगेशन, रिजन ऑफ रूट इयर, याला आपण रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन असं देखील म्हणतो, आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन हे रिजन आपण यामध्ये स्टडी केले होते. त्यानंतर आपण यामध्ये फोकस केलं होतं रूट कॅप जे आहे हे प्रोटेक्टिव्ह रिजन आहे, टॅपरिंग एंडला आहे, त्यांचं फंक्शन आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं रूट कॅप हे जनरल सिंपल रूट कॅप सगळ्या प्लांटमध्ये असते. त्याचबरोबर यामध्ये जे एक प्लांट आहे पॅन्डॅनस नावाचं त्याला मात्र मल्टिपल रूट कॅप यामध्ये असतात. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं होतं पिस्टिया आणि युकोर्निया हे असे दोन प्लांट आहे की ज्यांच्यामध्ये रूट पॉकेट हे स्ट्रक्चर यामध्ये असतं. हे ॲक्वॅटिक प्लांट आहे. काही ॲक्वॅटिक प्लांट असेल, पॅरासायटिक प्लांट असेल, यांच्यामध्ये मात्र यामध्ये रूट कॅपच्या ऐवजी यामध्ये रूट पॉकेट हा प्रकार यामध्ये पाहायला भेटतो.
त्यानंतर आपण वेगवेगळे रिजन इथे पाहिले होते. यामध्ये हा जो रिजन आहे इथे, हा जो रिजन आहे याला क्विसंट रिजन असं म्हणतात. यामध्ये वेगवेगळ्या पार्टपासून वेगवेगळे इथे असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या सेल आहेत प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये, तर त्यापासून वेगवेगळे पार्ट्स इथे डेव्हलप होतात आणि त्यानुसार यामध्ये जी परफेक्ट रूट आहे तर याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट इथे होत असते. हे देखील आपण यामध्ये स्टडी केलं होतं, हे देखील आपण यामध्ये फोकस केलं होतं. सो आजच्या लेक्चरमध्ये इथे आपण हे जे वेगवेगळे रिजन्स आहे, त्याचबरोबर यामध्ये झालेला जो टॉपिक आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, यावरती ते क्वेश्चन पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण शेवटी यामध्ये फंक्शन देखील यामध्ये पाहिलं होतं. रूटचं फंक्शन काय आहे, तर रूटचं फंक्शन आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. These are also contribute for the growth and development because of which provide the raw material which is responsible for the photosynthesis, that is which provide the water and minerals. These are required for the formation of food material or organic material in case of plant. So इथपर्यंत आपण जो टॉपिक पाहिलेला आहे हा थोडक्यात मी तुम्हाला इथे फास्ट रिवाइज केला. ऑलरेडी हा टॉपिक आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. यावरती बेस आपण इथे MCQs पाहणार आहोत. MCQs पाहण्याच्या अगोदर पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की झालेले जे लेक्चर आहे यावरती झालेले फर्स्ट जे इथे लेक्चर आहे फर्स्ट लेक्चर, त्या फर्स्ट लेक्चरच्या बेसवरती आपण इथे MCQs इथे पाहतोय. सो फर्स्ट जो टॉपिक आहे इथपर्यंत झालेला जो टॉपिक आहे तो जर तुम्ही व्यवस्थित रीड केलेलं असेल, अंडरस्टँड केलं असेल तर तुम्हाला यापुढचे जे MCQs आहे हे बेटरपणे यामध्ये अंडरस्टँड होतील. Now we are going to focus on the MCQs which based on the topic general characteristics of plant and root. The first question is that the branch of biology which deals with the study of internal morphology is, first option is there the eudaimomy, second taxonomy, third anatomy, and fourth one this is the hierarchy. Here the first option is eudaimomy. Eudaimomy means morphology. What is mean by morphology? The study of external characteristics of living organism is called as the morphology, or this is also called as the eudaimomy. Eudaimomy, this is the another name of morphology, that means the study of external characteristics of living organism. Here the second option here the taxonomy. What is mean by taxonomy? The study of living organism on the basis of their nomenclature, classification, or their systematic arrangement. Then this overview, this is called as the taxonomy. This is one of द ब्रँच ऑफ सायन्स. ही यामध्ये ब्रँच आहे सायन्सची की ज्यामध्ये क्लासिफिकेशन, सिस्टमॅटिक्स, नॉमेनक्लेचर या सर्वांचं इन्क्लूड ज्यामध्ये होतं त्याला इथे म्हणतात टॅक्झॉनॉमी. त्यानंतर आहे यामध्ये हायरार्ची. मग क्लासिफिकेशन करताना यामध्ये जे वेगवेगळे क्रायटेरिया इथे यूज केले जातात त्याला इथे म्हणायचं आहे हायरार्ची. बट हिअर द ॲनाटॉमी मीन्स द इंटरनल स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम or internal morphology study is called as the anatomy. The study of internal characteristics of living organism is considered as or this is called as the anatomy. And question is that the branch of biology which deals with the study of internal morphology is called as the anatomy. मग internal morphology ची जर आपण स्टडी करत असेल, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्सची जर आपण स्टडी करत असेल तर अशी जी ब्रँच आहे बायोलॉजीची त्याला यामध्ये म्हणतात anatomy. And because of here the right answer is C, option C, that is the anatomy. म्हणून इथे right answer आहे option C, that is the anatomy. Next question is which of the following statement is correct with respect to given figure showing different zones of typical root. यामध्ये एक टिपिकल रूटचं यामध्ये एक डायग्राम दिलं आहे, फिगर दिली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड यामध्ये करेक्ट ऑप्शन इथे फाइंड आउट करायचं आहे. यामध्ये पहिलं ऑप्शन दिलेलं आहे पार्ट बी मेनली हेल्प इन ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. त्यानंतर क्विसंट सेंटर इज अ पार्ट प्रेझेंट इन पार्ट बी. त्यानंतर यामध्ये ऑप्शन सी आहे पार्ट ए इज मोस्ट सुटेबल फॉर ॲनाटॉमिकल स्टडी ऑफ रूट. आणि त्यानंतर यामध्ये ऑप्शन 4 आहे डिफरन्स ॲक्शन ऑफ सेल्स कॅन बी ऑब्झर्व इन पार्ट सी. You can observe the diagram. In this diagram you can see the A part, B part and C part, and we have to match these A part, B part and C part in given option. Here the first option, the part B mainly help in the absorption of water. Part B जो आहे you can see here the part B यामध्ये दिलेला आहे
तर ह्या पार्ट बी मधल्या ज्या सेल आहे या ॲब्झॉर्प्शनसाठी, वॉटर ॲब्झॉर्प्शनसाठी हेल्प करतात, असं यामध्ये याचं मिनिंग आहे. त्यानंतर यामध्ये सेकंड ऑप्शन दिलेले आहे, ऑप्शन बी, क्विसेंट सेंटर इज अ प्रेझेंट इन पार्ट बी. आता पार्ट बी हा तुम्ही इथे पाहू शकतात. पार्ट बी मध्ये इथे क्विसेंट सेंटर आहे असं इथे म्हणायचं आहे. क्विसेंट सेंटर मीन्स व्हॉट, thousands of cell. These are present end of the elongation area or present near to the root tip. root टिपच्या तिथे thousands of cell असतात की this is the hemisphere nature. These cell these are considered as a quiescent center. त्या सेलला इथे क्विसेंट सेंटर म्हणतात. म्हणजे तो नियर अबाउट या डायग्राममध्ये जर पाहिलं तर यामध्ये सी पार्टमध्ये येतो. त्यानंतर यामध्ये थर्ड ऑप्शन आहे ऑप्शन सी, पार्ट ए इज अ मोस्ट सुटेबल फॉर ॲनाटॉमिकल स्टडी ऑफ रूट. यामध्ये पार्ट एच्या ज्या सेल आहे या मोस्ट सुटेबल आहे ॲनाटॉमिकल स्टडीसाठी. आणि यामध्ये ऑप्शन डी आहे, डिफरन्सिएशन ऑफ सेल्स कॅन बी ऑब्झर्व इन द पार्ट सी. पार्ट सी मधल्या ज्या सेल आहे आपण वेल डिफरन्सिएशन इथे ऑब्झर्व करू शकतो. ॲक्च्युली यामध्ये ए बी सी जर यामध्ये पाहिलं तर यामध्ये सी जो पार्ट आहे दिस इज द रूट कॅप रिजन. हा रूट कॅप रिजन आहे आणि इथे ज्या प्रिमिटिव्ह टाईपच्या सेल आहे तर हे इथे प्रेझेंट असतात. तिथे सेल डिव्हिजन रूट कॅप आणि त्यानंतर इथे मेरिस्टेमॅटिक रिजन इथे हा सी पॉईंट मेन्शन केला आहे. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की हा हेमिस्फिअर की जिथे क्विसेंट सेंटर इथे आहे. बट हे बी पार्टमध्ये येत नाही, सी यामध्ये डिनोट करतं. मग सी इथे ज्या सेल आहे तर त्या वेल डिफरन्सिएशन नाही, त्यांचं जे फंक्शन आहे ते यामध्ये डिफरन्शिएट झालेलं नाही आहे आणि म्हणून यामध्ये डी ऑप्शन हा इथे येऊ शकत नाही. त्यानंतर आपण जर बी ऑप्शन घेतलं तर बी ऑप्शन इथल्या ज्या सेल आहे या इथे यांचं डिव्हिजन चालू आहे किंवा इलॉंगेशन चालू आहे आपण असं म्हणू शकतो. तिथे सेंटर पण नाही आहे आणि ह्या सेल ऑब्झर्प्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही आणि म्हणून इथे ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे दोन्ही देखील यामध्ये येत नाही. बट यामध्ये जर आपण ऑप्शन सी घेतलं म्हणजे पार्ट ए इज मोस्ट सुटेबल फॉर ॲनाटॉमिकल स्टडी ऑफ रूट. आता इथे ए जो यामध्ये रिजन आहे या रूटच्या सेक्शनमध्ये जो ए रिजन दिसतोय तर ह्या ए रिजनच्या किंवा ए पार्टच्या ज्या सेल आहे तर यांचा आपण ॲनाटॉमिकली इझिली यामध्ये स्टडी करू शकतो. म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर जर आपल्याला यांचं पाहिजे तर आपल्या वेगवेगळ्या टाईपच्या ज्या सेल आहेत त्या आपण इथे वेल व्हिजिबल करू शकतो. जर आपण यांचा ॲनाटॉमिकल सेक्शन घेतला तर यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या सेल आहेत जसे यामध्ये इपिब्लेमा सेल, कॉर्टॅक्स सेल, व्हास्क्युलर बंडल ह्या वेगवेगळ्या ज्या सेल आहेत तर त्या आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो पार्ट एचं जर आपण सेक्शन घेतला तर. आणि हे मेन्शन केलं आहे ऑप्शन सीमध्ये. मग ऑप्शन ए बी सी आणि डी यामध्ये जर आपण इथे केअरफुली पाहिलं तर ऑप्शन ए यामध्ये रॉंग येतो आहे कारण हे यामध्ये मॅच होत नाही. बी देखील यामध्ये रॉंग येतो आहे. डी ऑप्शन देखील रॉंग आहे. बट यामध्ये जे ऑप्शन सी आहे की पार्ट ए यातल्या ज्या सेल आहे तर ह्या वेल डिफरन्शिएट झालेल्या आहे आणि ह्या अशा सेल आहे की ज्यांचा आपण इझिली यामध्ये सेक्शन घेतल्यानंतर यामध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन करू शकतो. म्हणून इथे राईट आन्सर आहे ऑप्शन सी इन दिस रूट सेक्शन. ह्या रूट सेक्शनमध्ये जे ऑप्शन दिलेले आहे याच्याशी रिलेटेड यामध्ये सी यामुळे राईट आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे द शूट सिस्टीम ऑफ अ प्लांट इज. प्लांटची जी शूट सिस्टीम आहे, व्हॉट इज मीन बाय शूट सिस्टीम. सॉईलच्या वरती असणारी जी सिस्टीम आहे प्लांटची त्याला म्हणतात शूट सिस्टीम, ज्यामध्ये झाडाचं स्टेम, ल्यूज, फ्लावर, त्यानंतर फ्रूट, ब्रँचेस, सीड यामध्ये येतात. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे निगेटिव्हली फोटोट्रॉपिक, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. त्यानंतरचं यामध्ये बी ऑप्शन आहे पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक, निगेटिव्हली जिओट्रॉपिक. त्यानंतरचं सी ऑप्शन आहे पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. आणि त्यानंतरचं डी ऑप्शन आहे निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आणि त्यानंतर निगेटिव्हली जिओट्रॉपिक. आता शूट सिस्टीम जी आहे याची ग्रोथ वरच्या साईडने होते म्हणजे अपवर्ड साईडने होते म्हणजे अबाव द सॉईल होते. अँड दिस ग्रोथ दिज आर टुवर्ड द लाईट. याची जी ग्रोथ आहे ती टुवर्ड द लाईट होते आणि लाईटलाच इथे दुसरं नाव आहे फोटो. मग हे फोटो म्हणजेच इथे फोटोट्रॉपिक जे दिलेलं आहे दॅट मीन्स द ग्रोथ दिस टुवर्ड द लाईट. लाईटच्या साईडनी ग्रोथ होते म्हणून याला आपण पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक म्हणणार. आणि रूटची जी ग्रोथ आहे तर ही पॉझिटिव्हली
यामध्ये जिओट्रॉपिक असते, बट शूट जे आहे तर हे निगेटिव्हली जिओट्रॉपिक असतात. मग निगेटिव्हली जिओट्रॉपिक म्हणजे काय, तर ती ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अपोजिट साईडनी जे रूट आहे तर यांची ग्रोथ ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या साईडने होते. बट शूट जे आहे, शूटवरचा जो पार्ट आहे तर हा जिओट्रॉपिकली निगेटिव्हली असतो. म्हणजेच यामध्ये तो ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अपोजिट साईडनी यामध्ये त्याची ग्रोथ होते. आणि म्हणून इथे राईट ऑप्शन आहे बी, की यामध्ये पॉझिटिव्हली शूट फोटोट्रॉपिक आहे आणि निगेटिव्हली जिओट्रॉपिक आहे. म्हणजे लाईटच्या दिशेने वाढतात आणि ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने आहे. म्हणून इथे राईट ऑप्शन आहे ऑप्शन बी. You can see here the option B, that is positively phototropic, negatively geotropic. Next question here. In majority of dicotyledonous plants, the direct elongation of the didash lead to formation of the primary root. Taproot system मध्ये यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशी रूट यामध्ये असतात. त्यामध्ये प्रायमरी रूट म्हणजे सुरुवातीला येणारं जे रूट आहे, तर डायकॉटमध्ये जे डायरेक्ट इलॉंगेशन किंवा जे प्रायमरी रूट आहे, ज्यांना प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शरी रूट्स हे डायकॉटचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, की ज्यामध्ये प्रायमरी जे रूट्स आहे दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द रॅडिकल. ॲक्च्युली यामध्ये कॉटिलिडॉन हा सीडच्या मध्ये असणारा पार्ट आहे. प्ल्युमिल जो यामध्ये ज्यापासून शूट सिस्टीम डेव्हलप होते, आणि सेकंडरी रूट हे यामध्ये प्रायमरी रूटला डेव्हलप होतात. बट यामध्ये क्वेश्चन असा विचारलेला आहे की कॉटिलिडॉनमध्ये या डायकॉटिलिडॉनस प्लांटमध्ये जे प्रायमरी रूट आहे म्हणजे सुरुवातीचं पहिलं येणारं जे मूळ आहे तर हे कोणत्या पार्टपासून डेव्हलप होतं. The didash lead to formation of primary root. That means the radicle in case of dicotyledonous plant, radicle which produce from the seed. Seed germinate होतं त्यावेळेस सीडमधून रॅडिकल बाहेर येतो आणि प्ल्युमिल बाहेर येतो. त्यातलं जे रॅडिकल आहे तर त्यापासून प्रायमरी रूट ग्रो होतं आणि प्रायमरी रूटला सेकंडरी, टर्शरी रूट्स यामध्ये येतात. आणि प्ल्युमिल जे आहे तर त्या प्ल्युमिलपासून यामध्ये शूट यामध्ये डेव्हलप होतं. मग सीडच्या आतमध्ये कॉटिलिडॉन देखील असतात. डायकॉटमध्ये 2 कॉटिलिडॉन असतात. तर त्यांचं मेन फंक्शन आहे की ते सुरुवातीला जे नरिशमेंट आहे, न्यूट्रिशन जे आहे तर ते इथे डेव्हलप करतात सीडच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. सो हिअर द राईट आन्सर इज द रॅडिकल. इथे महत्त्वाचं डायकॉटिलिडॉनस प्लांटमध्ये जे सुरुवातीचं रूट येणार आहे ज्याला आपण प्रायमरी रूट म्हणतो किंवा ज्याला आपण मेन रूट म्हणतो किंवा जे रूट ॲक्सिस आहे दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द इथे डायकॉटमध्ये येणारं जे रूट आहे, सुरुवातीचं जे रूट आहे तर ते कोणत्या पार्टपासून डेव्हलप होतं, तर सीडमधून येणारा जो यामध्ये पार्ट आहे जो सुरुवातीला बाहेर येतो दिस इज कॉल्ड ॲज द रॅडिकल. आणि ह्या रॅडिकलचीच ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होऊन यामध्ये जे रूट आहे, प्रायमरी रूट आहे, मेन रूट आहे किंवा जे रूट ॲक्सिस आहे प्लांटमध्ये, डायकॉट प्लांटमध्ये ते इथे ग्रो होत असतं. म्हणून यामध्ये राईट ऑप्शन आहे ऑप्शन डी. पहिला ऑप्शन कॉटिलिडॉन, दुसरा आहे प्ल्युमिल, त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे सी सेकंडरी रूट आणि त्यानंतर चौथा ऑप्शन यामध्ये आहे रॅडिकल. बट हे क्वेश्चन जर आपण यामध्ये पाहिला तर यामध्ये राईट आन्सर आहे रॅडिकल, की ज्या सीडपासून रॅडिकल अराईज होतो त्या रॅडिकलचं कन्व्हर्जन इथे प्रायमरी रूटमध्ये होतं डायकॉटिलिडॉनस प्लांटमध्ये. आणि हे जे प्रायमरी रूट आहे यालाच यामध्ये रूट ॲक्सिस किंवा मेन रूट यामध्ये कन्सिडर केलं जातं आणि ते यामध्ये ग्रो होतं ह्या रॅडिकल पॉईंटपासून. किंवा हे रॅडिकल जो यामध्ये पार्ट आहे जो यामध्ये सीडपासून बाहेर आलेला आहे किंवा सीडचं जर्मिनेशन झाल्यानंतर सीड ज्यावेळेस उगतं त्यावेळेस बाहेर येणारा जो पार्ट आहे जो सॉईलमध्ये जातो सुरुवातीचा त्याचं नाव आहे रॅडिकल. आणि ह्या रॅडिकलपासून जे मेन रूट ॲक्सिस आहे किंवा जे प्रायमरी रूट आहे डायकॉटमध्ये ते इथे अराईज होत असतं. आणि म्हणूनच यामध्ये राईट आन्सर आहे ऑप्शन डी, दॅट इज द रॅडिकल. म्हणजे रॅडिकल यामध्ये इथे करेक्ट ऑप्शन आहे की ज्यापासून यामध्ये मेन रूट आहे तर ते इथे अराईज होत असतं. सो हिअर द राईट ऑप्शन इज ऑप्शन डी. Here the next question is which one of the following is not characteristics of root. खाली 4 ऑप्शन दिलेले आणि त्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे की विच ऑफ द फॉलोविंग नॉट म्हणजे 4 कॅरेक्टरिस्टिक्सपैकी कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स हे रूटमध्ये नाही आहे.
त्यामध्ये पहिला आहे प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, त्यानंतर आहे प्रेझेन्स ऑफ रूट हेअर, दुसरा ऑप्शन आहे प्रेझेन्स ऑफ रूट हेअर, त्यानंतर तिसरा आहे प्रेझेन्स ऑफ रूट कॅप, आणि त्यानंतर इथे चौथा ऑप्शन आहे अब्सेन्स ऑफ वेन्स. यामध्ये अब्सेन्स ऑफ वेन्स. आता ॲक्च्युली यामध्ये आपण लास्ट ऑप्शनकडून जर गेलो तर अब्सेन्स ऑफ वेन्स, ॲक्च्युली यामध्ये जे रूट आहे तर रूटला व्हेन्स नसतात. व्हेन्स म्हणजेच यामध्ये ज्या कॅपिलरीज आहे ज्या इथे वाहनाचं काम करतात, जसं ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये, ॲनिमलच्या बॉडीमध्ये ब्लड व्हेन्स असतात, म्हणजे जसं इम्प्युअर ब्लड वाहून नेणाऱ्या व्हेन्स असतात, तसं यामध्ये जे रूट आहे किंवा जे प्लांट आहे त्यांच्यामध्ये व्हेन्स नसतात. म्हणजे अब्सेन्स ऑफ व्हेन्स हे करेक्ट आहे की रूटमध्ये व्हेन्स नसतात, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अब्सेन्स ऑफ व्हेन्स म्हणजे यामध्ये रूटमध्ये व्हेन्स नसतात, हे ऑप्शन यामध्ये राईट आहे. त्यानंतर आपण ऑप्शन सीकडे गेलो तर प्रेझेन्स ऑफ रूट कॅप. रूट कॅप यामध्ये प्रोटेक्टिव्ह काही सेलचं इथे कवरिंग असतं रूटला, ज्याला आपण रूट कॅप म्हणतो, आणि रूट कॅप हे रूटचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. प्रेझेन्स म्हणजे आहे रूटला रूट कॅप आहे. त्यानंतर यामध्ये बी ऑप्शन जर आपण प्रेझेन्स ऑफ रूट हिअर असणे म्हणजे रूटला रूट हिअर असतात, हे देखील यामध्ये बरोबर आहे की यामध्ये रूटला रूट हिअर असतात आणि जे वॉटर आणि मिनरल्सचं ॲब्झॉर्प्शनचं काम इथे करतात. सो यामध्ये अब्सेन्स ऑफ व्हेन्स म्हणजे झाडाच्या रूटमध्ये व्हेन नसतात, हेही सेंटेन्स इथे करेक्ट आहे. प्रेझेन्स ऑफ रूट कॅप, झाडाच्या रूटला रूट कॅप असतात, हे देखील यामध्ये स्टेटमेंट, हे देखील सेंटेन्स यामध्ये करेक्ट आहे. प्रेझेन्स ऑफ रूट हिअर, झाडाच्या रूटला रूट हिअर असतात, म्हणजेच यामध्ये रूट हिअर्स म्हणजे यामध्ये त्यांना रूट वॉटर ॲब्झॉर्ब करण्यासाठी, मिनरल्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी रूट हिअर इथे असतात, हे देखील आपण इथे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये ऑप्शन ए आहे प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. What is meant by chlorophyll? Chlorophyll, this is the pigment which present in the plant and which is useful for the photosynthesis. यामध्ये रूटमध्ये फोटोसिंथेसिस होत नाही आणि ते करेक्ट ऑप्शन आहे प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल प्रेझेन्स हे रूटचं कॅरेक्टर नाही. सो हिअर नेक्स्ट क्वेश्चन, रीड द गिवन स्टेटमेंट अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. यामध्ये दोन स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्यामध्ये करेक्ट जे ऑप्शन आहे तर ते फाइंड आउट करायचे. यामध्ये स्टेटमेंट फर्स्ट आहे रूट कॅप प्रोटेक्ट द रूट मेरिस्टेम्स फ्रॉम द फ्रिक्शन ऑफ सॉईल अँड इट्स आउटर सेल आर कंटिन्युअसली रिप्लेस बाय न्यूअर वन. आता यामध्ये एक स्टेटमेंट आहे पहिलं की रूट कॅप हे प्रोटेक्शनचं काम, रूट कॅप हे प्रोटेक्शनचं काम करतात, एकदम राईट आहे. कुणाचं प्रोटेक्शन करतात तर डेलिकेट ज्या मेरिस्टेमॅटिक सेल आहे किंवा हायली डिवायडिंग ज्या सेल आहे तर त्यांचं प्रोटेक्शनचं काम यामध्ये कोण करतं तर यामध्ये रूट कॅप इथे करतात. मग रूट कॅपचं काम काय आहे की फंक्शन करणे, प्रोटेक्शन करणे, प्रोटेक्शन त्या करतात. आणि यामध्ये रूट कॅप ज्यावेळेस रूटची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते त्यावेळेस यामध्ये जे रूट कॅप आहे तर हा यामध्ये पार्ट आहे की ज्यानुसार जो सॉईलमध्ये यामध्ये जे इथे फ्रिक्शन आहे तर त्याचं होत असतं, म्हणजे सॉईलमध्ये रूट कॅप समोर असतो आणि त्यानुसार इथे प्रोटेक्शन केलं जातं मेरिस्टेमॅटिक सेलचं आणि मेरिस्टेमॅटिक सेल नंतर यामध्ये डिव्हिजन करतात. मग रूट कॅप जे आहे तर त्याची समोर यामध्ये एंट्री होत असते सॉईलमध्ये आणि त्यानुसार मग सॉईलच्या पार्टिकलसोबत त्याचं फ्रिक्शन होतं आणि त्यानुसार यामध्ये ज्या सेल्स आहे तर त्या डॅमेज होतात रूट कॅपच्या आणि त्यानुसार त्या नवीन इथे फॉर्म होतात. म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट यामध्ये एकदम करेक्ट आहे. चला तर मग स्टेटमेंट सेकंडकडे जाऊ. द इफेक्ट ऑफ द सॉईल फ्रिक्शन डॅमेज द आउटर सेल ऑफ द रूट कॅप. ऑब्वियसली की ज्यावेळेस यामध्ये रूट सॉईल पार्टिकलमध्ये रूट कॅप समोर एंट्री करतं त्यावेळेस यामध्ये त्याचं फ्रिक्शन होतं. फ्रिक्शन म्हणजे ते घासले जातं सॉईल पार्टिकलसोबत आणि त्यानुसार ज्या सेल आहे तर त्या इथे डॅमेज होतात रूट कॅपच्या आणि त्यानुसार त्या रिप्लेस होतात. मग ज्यावेळेस इथे फ्रिक्शन होतं त्या घासल्या जातात म्हणजे त्यांचं यामध्ये पील ऑफ होतं. पील ऑफ म्हणजे काय तर त्या इथे घासल्या जातात आणि जो लेयर आहे तर तो यामध्ये निघून जातो.
रूट कॅपचा जो लेयर आहे तर तो निघून जातो, त्यांचं पील ऑफ होतं आणि त्यानंतर त्या रिप्लेस होतात बाय न्यू सेल प्रोड्यूस बाय द रूट मेरिस्टेम. मग रूट मेरिस्टेम आता इथे ही डायग्राम दिलेली, त्यामध्ये ए बी सी इथे मेन्शन केले. मग सीच्या खालचा जो पोर्शन आहे तर तो यामध्ये रूट कॅपचा पोर्शन आहे. बीच्या तिथे असणारा जो पोर्शन आहे खालच्या साईडचा सीच्या जस्ट अबाव आणि बीच्या लोअर साईडचा जो रिजन आहे तर ह्या मेरिस्टेमॅटिक सेल आहे की ज्या इथे डिव्हिजन करतात आणि त्यानुसार रूट कॅपच्या ज्या सेल आहे ज्या इथे ग्रोथ होताना यामध्ये वाढ होताना किंवा ज्या वेळेस ते एंट्री करतात सॉईलमध्ये त्यावेळेस ह्या रूट कॅपच्या ज्या सेल आहे ज्यावेळेस त्या इथे पील ऑफ होतात म्हणजेच यामध्ये ज्यावेळेस त्या कट होतात फ्रिक्शनमध्ये सॉईल सोबत फ्रिक्शन झाल्याने ज्यावेळेस त्या कट होतात त्यावेळेस ह्या रूटमध्ये असणाऱ्या ज्या मेरिस्टेमॅटिक सेल आहे ज्या जस्ट अबाव आहे रूट कॅपच्या जस्ट अबाव आहे ह्या ज्या सेल आहे तर ह्या इथे कंटिन्युअसली डिव्हिजन करतात. मेरिस्टेमॅटिक सेलचं कॅरेक्टरिस्टिक्सच हे आहे की ह्या कंटिन्युअस यामध्ये डिव्हिजन करतात, कंटिन्युअस यामध्ये त्यांच्यापासून नवीन सेल यामध्ये तयार होत असतात आणि ह्या सेलपासूनच यामध्ये नवीन रूट कॅपच्या ज्या सेल आहेत तर त्या इथे अराईज होत असतात. म्हणजे दोन्ही जर स्टेटमेंट पाहिलं तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हणायचं आहे की रूट कॅपचं प्रोटेक्शन हे फंक्शन आहे आणि त्या इथे रूट मेरिस्टेमचं फंक्शन इथे प्रोटेक्शन करतात. एकदम बरोबर आहे. त्यांचं सॉईल पार्टिकलसोबत फ्रिक्शन त्यानुसार यामध्ये ज्या वरच्या सेल आहे त्या नवीन यामध्ये फॉर्म होत असतात, निवर वन्स यामध्ये असतात. एकदम बरोबर आहे. स्टेटमेंट सेकंडमध्ये दिलं आहे की द इफेक्ट ऑफ सॉईल फ्रिक्शन झाल्यामुळे ज्या सेल आहे तर त्या डॅमेज होतात. एकदम करेक्ट आहे. त्यानंतर यामध्ये वरचा जो पार्ट आहे तो यामध्ये कंटिन्युअस पील ऑफ होतो, पील ऑफ म्हणजे निघून जातो आणि तो रिप्लेस होतो, नवीन यामध्ये तयार होतो रूट मेरिस्टेम रिजनपासून. हे एकदम करेक्ट आहे कारण रूट मेरिस्टेमचं प्रोटेक्शनही यामध्ये रूट कॅप करतात आणि त्यानुसार यामध्ये त्या तयारही रूट कॅप इथे करत असतात. सो यामध्ये दोन्ही जे स्टेटमेंट आहे both statement, that is the statement first and statement second, these are correct statement. हे दोन्हीही स्टेटमेंट इथे करेक्ट आहे. हे इथे मेन्शन करतात की यामध्ये ज्या रूट कॅपच्या सेल आहे हे प्रोटेक्शन करतात, नवीन देखील यामध्ये फॉर्म होत असतात मेरिस्टेमॅटिक सेलपासून. सो आय होप यू अंडरस्टँड ऑल द MCQs which is explained in this lecture. So we will meet in next lecture with next topic or MCQs which is based on the next topic. Thank you so much.